हॅलो गाईज, माझं नाव कोमल. मी काही कॉन्टेंट क्रिएटर वगैरे नाही आहे किंवा ब्लॉगर पण नाही आहे. बट एक आज छोटीशी गोष्ट होती जी मला शेअर करावीशी वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. फर्स्ट व्हिडिओ आहे माझा, मी कधी बनवलेला नाही आहे. जर काही चुकत असेल, काय वाटत असेल तर प्लीज चुकीचे कमेंट करू नका, बट इम्प्रोव्हायझेशन सांगा मला. ओके. व्हिडिओ बनवण्याचा विषय असा की 2.5 वर्षांपूर्वी माझा नवरा राहुल त्यांनी एक कमळाचं झाड आणलं होतं. कमळाचं झाड म्हणण्यापेक्षा कमळाचं एक छोटंसं रोपटं आणलं होतं 2.5 वर्षांपूर्वी. 2.5 किंवा म्हणजे असं जास्त 2.5 किंवा 3 वर्षांपूर्वी मी म्हणाली आणलं होतं. तर ते रोपटं आहे ना खूप छोटूसं होतं आणि कमळाचं होतं त्यात. आणि मी विचार करत होती कमळ तर तलावात येतं ना, आणि ते चिखलामध्ये बाहेर त्याला खूप ऊन लागणार, हे सगळं असणार. तर मी त्यांना तेच म्हणत होती की मी खूप चिडली. म्हटलं एकतर ह्यांना झाडं लावण्याची इतकी आवड ना, ते कुठेही जातात ना, छोटे झाडं अशी उचलून आणतात. सरळ कुठेही जाऊ दे, आम्ही कुठे फिरायला जाऊ दे या कुठेही जाऊ दे, ते सरळ झाडं उचलून आणतात. आणि त्यांना खूप आवड आहे. तर मला खूप राग येतो. सगळे माती होते, सगळं असं चिखल होतं, मी खूप चिडचिड करायची. तर 2.5 वर्षांपूर्वी त्यांनी हेच केलं. म्हटलं अरे यार, बाकीची झाडं तर ठीक आहेत, बट तुम्ही कमळ कशाला आणलं? सो मी चिडली. आणि त्यांनी नाही ऐकलं. ते मला म्हणाले की कमळ येणार. मी म्हटलं घरात कसं येणार कमळ? तर 2.5 वर्षांपूर्वी त्यांनी ते कमळ लावलं आणि सतत त्याची एवढी काळजी घेतली, इतकी काळजी घेतली ना, सतत त्याला ऊन दाखवणं, सतत त्याच्यासाठी बाहेरून चिखल आणलं, परत त्याच्यावर काय ते म्हणतात ना, फर्टिलायझेशन करणं, सतत चालू होतं त्यांचं. 2.5 वर्षांपूर्वी त्यांनी लावलेलं कमळ, आज त्या कमळाला जे एक कळी उमलली आहे. तुम्हाला मी दाखवते ती कळी उमलली आहे कमळा त्या ह्याची. हे बघा. तर मला असं म्हणायचं होतं की मी त्यांच्याशी सतत भांडत होती, चिडचिड करत होती, ओरडाओरडी करत होती की तुम्ही हे लावू नका, तुम्ही का उगाच त्या झाडाचा जीव घेतलात वगैरे. पण त्यांचं असं म्हणणंच होतं की नाही, कमळ येणार, तू जास्त जे बोलू नको, जास्त विचार करू नकोस, येणार तू. म्हणजे माझा विश्वास आहे या गोष्टीवर की येणार तो कमळ. आणि तो शेवटी आलास. खरंच 2-2.5 वर्षांची त्यांची मेहनत ती कामाला आली. तर मला ऍक्च्युली हे म्हणायचंय की आपल्याला कोणीही कुठल्याही गोष्टींसाठी जर तुमच्यामध्ये विश्वास